HM घाटमाता न्यूज। जय शिवराय मित्र, जय भीम। एकीकडे देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशामध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल, मागेल त्याला गायगोठा, मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय। आणि मग अशामध्ये 6 महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नाव घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले। पाण्या पावसाचं, वाऱ्या वावदानाचं, कुडाचं, पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुल बांधले। आता इंजिनियर म्हणतं मला बिस्मिट पाहिजे, नाहीतर मग 25,000 रुपये पाहिजे, मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे, नाहीतर मग 25,000 रुपये पाहिजे। आता हे 25,000 कुठून द्यायचे? घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं, मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं। व्याजाला पैसा काढलं, कर्जाला पैसा काढलं, घर उभं राहिलं, अजून 4 महिने झाले। आता इंजिनियर फोटो काढायला येतं आणि म्हणतंय आम्हाला 25,000 पाहिजे, नाहीतर नवीन बिस्मिट बांधा, नाहीतर नवीन स्लॅब टाका। आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त, कलेक्टर आणि या ठिकाणी सीओला देणार आहे, आमच्या बीडीओ मॅडमला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर, मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओला नेऊन देणार आहे। माय बाप, चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देतंय। अरे घर देतं का घर? अरे कोणी घर देतं का रे? अरे घर दे रे घर। अरे कोणी घर देतं का भाऊ? दे ना 2 रुपये दे रे भाऊ। अरे दे रे भाऊ 2 रुपये शेतकऱ्याला। अरे इंजिनियरला द्यायचे रे भाऊ, दे रे। द्यावं बाबा 2 रुपये द्यावं, इंजिनियरला द्यायचे हो मामा, बीडीओला द्यायचे, सीओला द्यायचे, विभागीय आयुक्ताला द्यायचे। मामू देव ना 2 रुपये दो मामू, 2 रुपये दो मामू, दे दो मामू। ये खुर्ची पे बैठने वाले इधरे निकल गए। इंजीनियर पैसा मांग रहा मामू, बीडीओ पैसा मांग रहे, सीओ पैसे मांग रहे। भाऊ दे रहे 2 रुपये दे रहे, दे भाऊ दे, दे 2 रुपये दे मामा। द्या तुमचे कपडे चांगले दिसते बाबा, तुम्ही बीडीओला 2 रुपये द्या मामू। 10 रुपये दे रे भाऊ ना आपल्याला, 10 रुपये इंजिनियरला 10 रुपये दे रे। अरे वा 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 मामू, दे दो 2 रुपये दे दो मामू। अरे वा 10 रुपये दिला मामू ने, 10 रुपये इंजिनियरला। अहो रिक्षावाला भाऊ 2 रुपये द्या भाऊ। अरे आमच्या अधिकारी पैसे मागणार भाऊ, 2 रुपये देतो का भाऊ? मावशी देतं का 2 रुपये? देतं का माय? हो बाबा देतं का माय 2 रुपये? नाही आहे चिल्लर, चिल्लर नाही आहे सर। अरे आपले विस्तार अधिकारी साहेब सापडले। अरे साहेब, अरे ते पैसे मागून राहिले ना घरकुल वाले, 2 रुपये द्या ना साहेब। आपले विस्तार अधिकारी सापडले साहेब, द्या ना 2 रुपये। ते घरकुलाचे बिल काढायला पैसे मागून राहिले साहेब। ओ साहेब, अरे द्या हो साहेब। 2 रुपये जमा करून त्याला घरकुलाचे पैसे मागले, बाहेर नेऊन राहिले बघा 2 रुपये। अरे बाबा रे 2 रुपये दिले रे बाबा। आपण आता तहसील मध्ये जाऊ पैसे मागून, तहसील मध्ये मागू अधिकाऱ्याला पैसे आपण। माय देतं का माय 2 रुपये? आई दे हो माय 2 रुपये इंजिनियर घरकुलाला माय काम घेऊन आली माय। पगार चाललाय उडाली, पैसे दिले का? पैसे मागून राहिलं का? चाल मी देतो का बाबा? 2 रुपये देतं का इंजिनियरला, विभागीय आयुक्ताला, सीओला 2 रुपये देतं का बाबा? घरकुल बांधायला शेतकऱ्याला मदत करते का बाबा? दे दो बाबा। याच्यामध्ये आपण आमच्या इथं एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली, त्याची राख देखील आणली आहे। शेतकऱ्याच्या टाळूवरची राख घेऊन आला, राख। हे अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही। सरकार आम्हाला घरकुल देते, मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते पैसे। पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे, हे रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे।
आणि वारंवार भ्रष्टाचाराचा कमड्यामड्याचा काम आम्ही करत आहे, मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही जमना आणि हे गावातल्या लोकांना पैसे मागत आहे. हे आमदार साहेब आमच्या खुर्चीवर बसले आणि इथं प्रशासक चालू आहे, तहसीलला याला पंचायत समितीला आणि मनमानी कारभार इथं चालू आहे. व्हिडिओला सांगितलं, सीओला सांगितलं, कोणी घरवाचे पैसे काढून द्यायला तयार नाही. आता आपण या तहसील मध्ये पैसे मागून अर्धे पैसे सीओला देऊ, अर्धे पैसे विभागीय आयुक्ताला देऊ, अर्धे पैसे कलेक्टरला देऊ, अर्धे पैसे एसपी साहेबाला देऊ. काय देतं का माय 2 रुपये घरकुलाला पैसे देतं का माय? देतं का बाबा 2 रुपये देतं का? घरकुलाला 2 रुपये देतं का बाबा? नाही का बाबा? पळवलंय सगळे पळवलं? बाहेर कुठं पळवलंय? भाऊ बाहेर कुठं गेले? आलो नाही काहून अजून टाइम झाला ना भाऊ, आले काहून नाही? सर देता का 2 रुपये देता का सर? घरकुलाला इंजिनियर पैसे मागून राहिले सर, द्या 2 रुपये. द्याव सर, द्याव. गरीब आहे, शेतकरी गरीब आहे सर, द्याव. पैसे मागून राहिले 25,000 रुपये द्याव सर, द्याव. घर बांधलं सर, द्याव पैसे, द्याव घरकुलाला 2 रुपये द्या सर. सर द्या लागले 2 रुपये द्या सर, द्या द्याव सर 2 रुपये द्याव घरकुलाला. गरीबांच्या द्याव सर, पैसे नाही हो गरीबांच्या, शेतकऱ्याला द्याव सर तुम्ही, द्याव सर 2 रुपये. इंजिनियरला 25,000 लागते सर, द्याव गरीबाला, शेतकऱ्याला घर बांधलं सर. नाही तुम्ही 2 रुपये द्याव सर, इंजिनियरला द्यायचे सर, द्याव सर पैसे. हे देशांचा सैनिक मारायला लागले बॉर्डरवर आणि हे पैसे मागायला लागले इकडं. द्याव 2 रुपये द्या, द्याव 2 रुपये, द्याव 2 रुपये द्या शेतकऱ्याला, गरीबाला द्या. आपल्याला कोणा पैसे दिले नाही भाऊ इकडं, तहसीलमध्ये कोणी पैसे दिले नाही आपल्याला, गरीब शेतकऱ्यांनाच पैसे दिले भाऊ आपल्याला. आपण आता सीओला देऊ, बीडीओला पण देऊ आणि विभागीय आयुक्ताला पण देऊ. आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ, पोलीस निरीक्षक साहेबाला आपण आता भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या बीडीओ मॅडमला देऊ, आपण सीओला देऊ आणि विभागीय आयुक्ताला देखील आपण या ठिकाणी देऊ. भाऊ दे 2 रुपये दे दे भाई. अरे इंजीनियर को लग रहे भाई, है भाई इंजीनियर मांग रहा है यार, दे दे यार. ए भाई वीडियो मांग रहा है यार, पैसे दे दे भाई 2 रुपये. तुम्हारे में घरकुल नहीं आया क्या गाँव में? मांग रहे ना पैसे, मांग रहे ना? अरे दे दो यार गरीबों को 2 रुपये. इंजीनियर मांग रहा है यार भैया, दे दो. पोलीस स्टेशनला जाऊ, पोलीस निरीक्षक साहेबाला त्याच्यातले पैसे थोडेफार देऊ, अजून भीक मागून. एवढे मोठे जमा झालेले आहे बघा. भाऊ 2 रुपये देता का भाऊ? इंजिनियरला द्यायचे भाऊ, घरकुलवाल्या भाऊ देता का 2 रुपये? भाऊ देता का 2 रुपये देता का भाऊ? इंजिनियरला द्यायचे भाऊ. हो भाऊ, अरे घरकुल मागायला लागलं, पैसे मागायला लागले घरकुलसाठी. वर्क ऑर्डर बी द्यायला भाऊ, पैसे नाही तर. वा 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 भाऊ, तुमच्या पाया पडतो. नाही फायदा का शेतकऱ्यासाठी द्यायला लागले भाऊ, धन्यवाद भाऊ. 10 रुपये दिले भाऊ, पाया पडतो. ठीक आहे. अरे भाऊ धन्यवाद भाऊ. 10 रुपये भाऊ द्यायला लागले, 10 रुपये. इंजिनियर आपला घरकुलवाला इंजिनियर, रोजगार
नगरसेवकासोबत मिळून पैसे मागतं ते सीओ त्याच्यावर लक्ष ठेवत नाही ते, आणि ते व्हिडिओ आणि विस्तार अधिकारी आणि आपले विभागीय आयुक्त आणि आपलं पोलीस डिपार्टमेंट त्यांना पण आपण पैसे मागू. माय देतं का 2 रुपये माय घरकुलाला इंजिनियरला द्यायचे माय देतं का? ऐका देतं का माय 2 रुपये इंजिनियरला द्यायचं माय. ए माय 2 रुपये देतं का माय इंजिनियरला द्यायचं माय, बीडीओला द्यायचं माय. हा माय घरकुलाचे पैसे मागू राहिलं माय. घरकुल बांधलं मोदीनं दिलं माय, आणि आता ते म्हणते मला पुन्हा 20 मिनिटचा फोटो लागतो म्हणतो माय, नाही तर 20,000 द्या म्हणतो माय. मग आता देतो ना जमा करू, त्याला कमी पडले ना. हा ना माय. हो देतं का 20 रुपये देतं का 10 रुपये 2 रुपये देतं का कोणी? अरे इंजिनियरला देतं का? इंजिनियरला पैसे देतं का कोणी? चाचा 2 रुपये देते का चाचा? इंजिनियर को लग रहे चाचा इंजिनियर को लग रहे. देशात युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना आणि हर घर प्रत्येक प्रत्येकाला घरकुल देऊ असं पंतप्रधान मोदीजी यांनी सांगितलं असताना 6 महिन्यापूर्वी पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यादी प्रदर्शित झाली. आपलं यादीमध्ये नाव आलं म्हणून शेतकऱ्यानं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाईल म्हणून घर बांधायला चालू केलं. व्याजाना पैसा काढला, कर्जाना पैसा काढला. आता पावसाळा जवळ आला, इंजिनियर फोटो काढायला आला तर इंजिनियर म्हणतंय मला 20 मिनिट लागतं. इंजिनियर म्हणतंय मला भीतीचा फोटो लागतं, नाहीतर मग 25,000 द्या तुमचे बिल काढून देतं. काय बोकळलाय तुमचा भ्रष्टाचार? सीओला पैसे द्यायचे तुम्हाला, कलेक्टरला पैसे द्यायचे तुम्हाला, विभागीय आयुक्ताला पैसे द्यायचे तुम्हाला, का बीडीओ पैसे मागताय तुम्हाला? शेतकऱ्याला कमांड मोडणारा हा भ्रष्टाचार आहे. म्हणून याच्यामध्ये राख आणली आहे, राख. शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यावर शेतकऱ्याची आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची राख इथं या कार्यालयात घेऊन आलोय. फोटो काढा. घरकुलाला अडवू नका माय बापू. घरकुल बांधणं शेतकऱ्याचं स्वप्न असतं. घरकुल बांधलं तर पैसे द्यायला झाले, म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आम्ही आलेलो आहे. आणि भीक मागून हे पैसे विभागीय आयुक्त, सीओ, कलेक्टर आणि बीडीओला या ठिकाणी 10-20 रुपये देणार आहे. धन्यवाद. HM घाटमाता 9